आपल्याकडे ना काही लोक दिसायला इतके भोळे असतात ना, म्हणजे तोंडावरची माशी पण उठत नाही त्या प्राण्यांच्या. पण हेच काही ना काहीतरी असं असं करतात ना, की आपलं डोकं भणावून जातं. एक व्यक्ती मरते. सगळ्यांना दुःख होतं, बिचारं गेलं म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होतो. त्यानंतर काही दिवसांनी दुसरा मरतो, तिसरा मरतो, चौथा मरतो, पाचवा मरतो, सहावा मरतो. लोक पटापट पटापट मरायला लागले होते. लोकांना वाटलं की अरे देवाचा कोप झालाय, देव आपल्यावर रागवलाय. त्यामुळे त्यांनी देवऋषाला बोलवलं, पूजा बांधली, बकरी कापली, कोंबड्या कापल्या, सगळं केलं. आणि एक दिवस कळलं की त्या देवऋषाला पण तो पण मेलेला आहे. म्हणजे यामध्ये ज्यानं देवऋषी होता तो म्हणत होता ना भूत आहे, मग त्या भूतानं असं गेलं असेल ना, असं देवाचा कोप झाला होता, हे झालं, ते पण मेलं. त्या खुन्यानं त्या देवऋषाला मारला, 8 लोकांना मारलं. आणि हा त्यांच्या मैतीला जायचा, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचा, रडायचा, सगळं उत्तर कार्य त्यांचं करू लागायचा. इतकं सगळं होतं. मग हे कसं घडलं? 8 लोकांचे खून यानं कसे गेले? मग ते 8 एवढे खून करेपर्यंत लोकांना कळलं कसं नाही? तर हे कसं घडलं होतं, काय घडलं होतं, कोण करत होतं, खुनी कसा सापडला होता, हे सगळं आपल्याला या भागामध्ये बघायचंय. पण सुरुवातीला तुम्हाला सांगतो, आपलं फेसबुकचं पेज आहे. 2 पेज आहेत. एक पेज आहे ते म्हणजे क्राईमचं, आणि दुसरं पेज आहे ते मनोरंजनाचं किंवा लोककलावंतांचं. तर दोन्ही पेजला तुम्ही फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकॉनचं बटन दाबून ऑल सिलेक्ट करा. तर आता आपण जाऊया आजच्या घटनेकडे, आजच्या स्टोरीकडे. तर छत्तीसगड राज्य आहे, त्या ठिकाणचं बलौदा बाजार नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं खारवे नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये साधारणपणे एक 45 वर्षाचा राम साई जयस्वाल नावाचा एक सामान्य माणूस आहे. घरी त्याच्या किराणा मालाचं दुकान आहे, त्याची बायको आहे, 2 मुलं आहेत, सुना आहेत. आणि मुलं सुना आहेत याचा अर्थ नातू पण त्याला असतील. तारीख होती 6 फेब्रुवारी 2026. आता या दिवशी संध्याकाळची वेळ होते, अंधार पडायला लागला होता. आणि या बाबानं काय केलं, त्याच्याकडे गावठी दारूची बाटली होती, ती दारूची बाटली अर्धी त्यानं गटागट गटागट पिऊन टाकली. अर्ध्या बाटलीचं झाकण लावलं आणि ती कपाटामध्ये ठेवून दिली. त्यानंतर त्या ठिकाणी बद्री पटेल नावाचे एक गृहस्थ त्याच्या दुकानात आले. आल्यानंतर मग आता या राम साहेबनी त्याचं स्वागत केलं. काय काय कसं काय चाललंय, बरं आहे का, असं काय तसं का, असं करून मग त्यांच्याशी गप्पा बिप्पा मारल्या. आणि म्हटला, मी तुमच्यासाठी अर्धी दारूची बाटली राखून ठेवलेली आहे, तुम्ही दारू प्या. आता दारू म्हणजे मदिरा, आणि समुद्र मंथनामध्ये सापडलेली आहे. 14 रत्न सापडली, त्याच्यामधलं 9वं रत्न म्हणजे दारू, जिला वारुणी म्हणजे सुरा म्हणतात. म्हणजे वरुण, वरुण म्हणजे पाणी, पाण्यापासून उत्पन्न झाली म्हणून तिला वारुणी म्हणतात, मदिरा म्हणतात. आणि एवढी परमपवित्र असं 9वं रत्न आहे, आणि ते रत्न आपण सोडायचं नसतं, असं काही लोक म्हणतात, मी म्हणत नाही. त्याच्यामुळे तो म्हटला की त्यांनी काही नकार दिला नाही, आणि बद्री पटेल हे नकार देऊ शकले नाहीत. आणि मग ते दार त्या दुकान होतं त्यांचं, त्या दुकानाच्या पाठीमागे गेले, मस्तपैकी ते दारू पिऊन, ती कडू 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 दारू पिऊन टाकली. आणि आणि मग घरी गेले. हालत डुलत 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 घरी गेले, जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर त्यांना कस तरी व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर मग त्या बद्री पटेल यांच्या पत्नीनं काही लोकांना बोलवलं, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. हे राम सहाय यांना पण कळलं की अरे माझा मित्र आत्ता माझ्या बरोबर दारू पिली त्याने. तो घरी गेला आणि गेला. त्याच्यामुळे मग म्हणजे दवाखान्यात गेला. त्यामुळे मग हे पण गेले, मग ते दवाखान्यात जाऊन आले. त्यानंतर तिथं अनेक लोक होते. मग ते म्हटले, एक काम करा, आता यानं काय केलंय, दारू जास्त झाली, त्याच्यामुळे याला असं होतंय, सकाळपर्यंत थांबा, हा आपोआप बरा होईल, दारू उतरली की बरा होईल. त्याच्यानंतर मग परत घरी आणण्यात आलं आणि झोपवलं. झोपवलं त्याच्यानंतर सकाळ झाली, बघितलं हा बाबा आयुष्यातनं उठला होता. त्याच्यानंतर मग सगळी लोक जमली, रडारडी सुरू झाली, अंत्यसंस्कार सुरू झाले. त्यानंतर ते यथावकाश सगळं ते झालेलं होतं. आता या ठिकाणी अंत्यसंस्कार करताना तिथले बॉडी ज्या आहेत त्या पुरल्या जायच्या, कारण हा गाव कबीरपंथी होता आणि त्याच्यामुळे बॉडी दफन केली जायची. अशा पद्धतीनं बद्री पटेल यांची बॉडी दफन करण्यात आली. 6 फेब्रुवारी 2026 बद्री पटेल यांच्या मृत्यूला गावकरी विसरले नव्हते. तोच 20 फेब्रुवारी 2026 गावामध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेणारे बुधालू साहू यांचं निधन झालं. त्यानंतर 12 मार्चला बुधाराम जयस्वाल यांचं निधन झालं. 20 मार्चला 5 वेळा त्या गावचे सरपंच राहिलेले छत्तूराम साहू यांचं निधन झालं. त्यानंतर 31 मार्चला त्याच गावातला एक तरुण पोरगा होता विनोद, याचं निधन झालं. आणि
अशा पद्धतीनं एकामागून एक माणूस मरायला लागलं होतं. आणि नक्की का होतंय, काय होतंय काहीच कळत नव्हतं. आणि बुधाराम जो आहे तो राम सहायचा चुलत भाऊ होता. आणि बुधारामचा मृत्यू झाल्यानंतर राम सहाय त्याच्या अंत्यविधीला होता. त्यानंतर ते काही दशक्रिया विधी वगैरे असतो तो विधी पूर्ण केला. त्यानंतर ते मुंडन फिंडन वगैरे ते सगळं केलं होतं. हे सगळं चाललेलं होतं, नियमाप्रमाणे सगळे अंत्यविधी होत होते. पण कोण करतंय बाबा हे, कोण मारतंय काहीही कळत नव्हतं. आणि लोकांना वाटायला लागलं की अरे जादू टोना वगैरे काहीतरी असेल. आणि त्याच्यामुळे मग ते त्यांनी त्या भागामधला एक म्हणजे बैगा साधक अशा पद्धतीने की जे शांती वगैरे करतात, पूजा वगैरे करतात, भूत वगैरे घालवतात, अशा पद्धतीने त्या माणसाला बोलवण्यात आलं. त्यांचं नाव होतं गजानंद. आता हे गजानन आले. त्यानंतर मग गजानंद ते आल्यानंतर मग त्यांनी बकरी कोंबडे वगैरे कापलं, डुक्कर कापलं. त्याच्यानंतर मग ते देवाच्या नावाने कापून सगळ्या लोकांनी चापून चोपून खाल्लं. आणि यांनी सांगितलं, गजानंदने सांगितलं की आता ते काय भूतबाधा वगैरे सगळं गेलेली आहे. आणि 28 एप्रिल 2026 ला शांती पूजा करणारे बैगा म्हणजेच गजानंद मांझी हे बाबा सुद्धा मरण पावले. आता कदाचित भूताला राग आला, भूतबाधा काढायला गेले, भूताला राग आला म्हणून भूतानं त्या साधूलाच मारून टाकलं. मग आता करायचं काय? त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 एप्रिल 2026 ला गावातील एक सक्रिय कार्यकर्ते चैतुराम साहू यांचा मृत्यू झाला. आता मात्र घबराट पसरलेली होती. एकामागून एक मरायला लागलेले होते. आता या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे ते सगळे दारू पिले होते. पण दारू पिऊन माणूस मेला म्हणून लोक दारू प्यायचं थांबत नाहीत. आणि त्यानंतर मग हे सगळं घडल्यानंतर पुढचे काही 8-15 दिवस, महिनाभर एकही माणूस गेला नाही. गावकऱ्यांची भीती कमी 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 व्हायला लागली. आणि त्याच वेळेस 14 मे 2026 ला म्हणजे काही दिवसातच मेहतरू साहू नावाचे ग्रहस्थ ते मरण पावले. आता ते मरण पावल्यानंतर ते बरंच आता मग लोक टेन्शन मध्ये यायला लागले ना, की असं कसं काय झालं होतं, त्यांचा मृत्यू कसा काय झालेला होता. आता खारवे गाव जे आहे तर त्या गावामध्ये मुख्य चौक गुढी चौक, तर त्या गावातील सगळ्यात वर्दळीचं आणि ते ठिकाण होतं, मेन ठिकाण मेन चौक. आता तिथून शेती लोकांची घर आणि म्हणजे ह्या बाजूला घर, इकडं शेती, इकडं नदी, आणि बाकीचे काही व्यवहार करायला तिकडे जायला लागायचं. म्हणजे त्या चौकातनच इकडे जायला लागायचं. चौक मेन होता. आणि त्या चौकामध्येच राम सहाय जयस्वाल याचं घर होतं. आणि घरालाच लागून किराणा मालाचं किंवा घरातच किराणा मालाचं दुकान होतं. आणि चौकात असल्यामुळे मग कुणी गेलं आलं तरी याला ते दिसायचं. मग गावकऱ्यांबरोबर ती याचा चांगला संपर्क होता. आणि ज्या वेळेस बहुतेक गावकरी त्याच्या दुकानातनं ह्याच्याकडून जाताना येताना हा हाक मारायचा आणि सगळ्यांबरोबर ते त्याचं हाय हॅलो वगैरे चालू असायचं. आता एका बाजूला आता ह्याच्याबद्दलची माहिती सांगितली. आता ह्या गावात टेन्शन आलेलं होतं. काय करायचं म्हटले, हे नक्की कशामुळे होत असेल, भूतबाधा म्हटले तर ते माणूसच गेला. आणि त्याच्यानंतर मग आता मेहतर साहू जे गेले होते तर त्यांच्या मृत्यूची चर्चा करण्यासाठी एक सभा बसली. आणि त्या सभेमध्ये कार्तिक नावाचा एक तरुण तिथं आला होता. आणि त्यानं सांगितलं, म्हणला 14 एप्रिलला त्याचा मित्र प्रमोद साहू यानं त्यालाही दारू देऊ केली होती. दारू पेल्यानंतर ती त्याला कडू लागली. म्हणजे त्याचा मित्र जो आहे त्याने दारू घेतली तर ती त्याला कडू लागली. आणि त्यानंतर त्याच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काही समजायच्या आत त्याला उलट्या झाल्या, बेशुद्ध पडला आणि कायमचा गेला. म्हणजे हा जाण्याच्या अगोदर त्यानं सांगितलं होतं की त्याला राम सहाय जयस्वालनं अर्धी बाटली दारू दिली होती. आणि ही माहिती त्यानं कार्तिकला दिली होती. हे जेव्हा कार्तिकला कळलं त्यावेळेस मग त्या कार्तिकनं गावकऱ्यांच्या समोर हे सगळं सांगितलं. आता हे गावकऱ्यांना कळलंय, रामसाहेबवरती संशय आला. पण संशय आला तरी असं कसं म्हणणार की तू लोकांना मारलं, काहीच पुरावा नव्हता. मग ही मंडळी 6 जूनला सगळी गावातली मंडळी कारडोल पोलीस आहेत तर त्या कासडोल पोलीस त्या पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं सगळी माहिती दिली. मग पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि गुप्त माहिती काढायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस राम सहाय जो आहे तो पीडितांना दारू पुरवायचा हे समोर आलं होतं. आणि त्यानंतर मग आता पोलिसांनी ते ज्या बॉडी होत्या त्या गाडलेल्या होत्या त्या बॉडी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. आणि 13 जूनला पोलीस, तहसीलदार आणि
विज्ञानाच्या प्रयोगशाळेचे अधिकारी वगैरे जे काही संबंधित अधिकारी आहेत ते सगळे मिळून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी JCB बॉडी काढायला सुरुवात केली होती. आणि ते बघायला इतकी गर्दी जमली होती त्या ठिकाणी. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि ती जी त्याच्या बॉडी आहे त्या बॉडी न्यायवैदिक तपासणीसाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेल्या होत्या. आता दुसऱ्या बाजूला सगळ्यांचा संशय होता राम सहायवरती, त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बाबाला ताब्यात घेतलं. तो म्हणतोय, साहेब अहो म्हटला मी या गावचा, हे गाव माझं, मी या गावचा, मी आजारी पडला, माझे एवढे चांगले संबंध, मी त्यांच्याशी चांगला बोलतोय आणि मी जे हे होते त्यांना दवाखान्यात मी नेलं, दफन करायला मी होतो, रडायला पण मी होतो. असं असताना मी कशाला त्यांना मारण हो, असो तसो सांग, माझं काय वाद एकान भांडणं आहेत का, मी कशाला करण. माझं काय झालंय माहितीये का, मी गावात आहे, गावातले लोक माझ्यावर खार खाऊन येत, त्यांना माझं भलं बघवत नाही, त्याच्यामुळे लोक माझ्यावर खोटे आरोप करतायत. अशा पद्धतीनं हा माणूस 2 दिवस पोलिसांना सांगत होता. अर्थात पोलिसांच्या लक्षात येत होतं की हा बाबा खोटं बोलतोय. मग पोलिसांनी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी करायला सुरुवात केली. आणि ही सुरुवात करत असताना मग पोलिसांनी त्याला इतकं विश्वासामध्ये घेतलं की तू लोकांना मारलं, पण तुला पण लोकांनी त्रास दिला असेल, असं तसं जरा ते त्याच्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केली. आणि त्यानंतर यानं सांगायला सुरुवात केली, म्हटला की साहेब बद्री पटेल आहे ना, तो मला रोज शिवीगाळ करायचा. चतुरम साहू जो आहे तो माझ्या बायकोवर वाईट नजर टाकायचा. आणि एकाकडून मी पैसे उधार घेतले होते आणि तो पैसे मागत होता मला, आणि व्याजाचे पैसे मागत होता. आणि त्याच्यामुळं मग यांना मी संपवलं, हे यानं तिथं कबूल केलं. आणि कबूल केल्यानंतर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि त्याच्यानंतर मग पुढची जी कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई केली होती. पण आता याच्यामध्ये प्रश्न हा होता की हा दारू पाजायचा आणि लोक मारायचे, असं कसं? साधी गोष्ट आहे ना, कुणीतरी कुणाला तरी दारू पाजले म्हणून काय कोणी मरतंय का? मग यानं सांगितलं की एका दिवशी म्हणजे हा काय करायचा, सकाळी उठायचा आणि नदीवर आंघोळ करायला जायचा. आता त्यांच्याकडच्या नद्या जो आहे त्या नद्या तिथं जास्त काय, आता तो भाग असा डोंगराळ बिंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे नद्या चांगल्या असायच्या. आणि त्यामुळे मग हा तिथं नदीला आंघोळ करायला गेला होता एकदा. त्यावेळेस त्यानं एका आंघोळ करत असताना त्यानं बघितलं एक शिकारी आहे, त्या शिकाऱ्याने एक मासा पकडला, त्या माशाच्या तोंडामध्ये काहीतरी टाकलं आणि त्यानं तो मासा जमिनीवर फेकून दिला. त्यानंतर मग त्या ठिकाणी एक उडत 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 पक्षी आला, त्या पक्षानं तो मासा खाल्ला आणि काही वेळातच तो पक्षी मरून पडला. आणि मग त्या पक्षाला उचलून हा शिकारी निघून गेला. आता हे यानं राम सहायनं बघितलं, शिकाऱ्याच्या जवळ तो मग त्या शिकाऱ्याच्या मागं मागं गेला, त्याला म्हटलं अहो, म्हटलं हे तुम्ही कसं काय केलं? त्यावेळेस मग त्यानं सांगितलं, म्हटलं की हे एक विष आहे, ही एक पावडर आहे, आता मी त्याचं नाव इथं सांगत नाही, पण त्यानं ते नाव सांगितलं आणि सांगितलं की हे अशा पद्धतीचा पदार्थ आहे आणि तो त्या माशाच्या तोंडात मी टाकतो आणि त्याच्यामुळे तो पक्षी मेला. आता हे कळल्यानंतर मग तो रामसाईने विचार केला की अरे म्हटलं यांनी पक्षी मेला, तो मासा मेला, सगळेच मेले, म्हटलं माणसं पण मारता येतील ना ह्यानी. आणि त्याच्यानंतर मग तो म्हटला अहो ऐका ना, माझ्या घरात ना लय उंदरं झाले आणि मला ते लय नासधूस करतायत, माझं ते असं पडलं, कपडे बिपडे हे केले, असं तसं, मला थोडीशी पावडर द्या. आता हा बिचाराला वाटलं की चला बाबा ह्याला घरात उंदरं झालेत, मग त्यामुळे याने काय केलं, ती पावडर त्याला दिली. पावडर दिली, हा घरी आला. घरी आल्यानंतर म्हटलं आता काय करायचं काय करायचं, मग त्यानं काय केलं, पहिला म्हटलं प्रयोग करून बघू. मग एक बिस्किट घेतलं, त्या बिस्किटाला ती पावडर लावली आणि एका कुत्र्याला टाकलं, कुत्रं काही वेळात संपलं. हे बघितल्यानंतर मात्र यांनी कट रचायला सुरुवात केली आणि जी जी लोक याचे शत्रू आहेत, जे जे लोक याच्याशी वाद घालतायत, किंवा याला वाटलं ना याला मारायचा, य त्याला बोलवायचा, दारू थाळूच त्या औषध टाकायचा आणि त्याला द्यायचा. मग ते घरी जाईन, घरी गेलं काहीतरी खाण्यापिण्याच्या याच्यामध्येच ते जायचं. अशा पद्धतीनं या माणसाने 8 लोकांना मारलं होतं, 8 लोकांचा खून केला होता आणि आता हा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली होती. आता ही घटना तुम्हाला कशी वाटते आणि या खुन्याला काय शिक्षा होईल ते सुद्धा मला, म्हणजे तुम्हाला वाटतं काय शिक्षा व्हावी हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.